कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चारू, निशीचं लग्न होता म्हणून तू हाईलस चूक। मी इथे माझा आणि श्रीनूचं लग्न ठरवायला आले। निशीच्या लग्नाशी माझा काही संबंध नाहीये। निशीचं लग्न हे फक्त एक निमित्त होतं बाबा। बरा, ठीक आहे। श्रीनू आणि तुझा लग्न जमूक तू हाईलस, पण का लग्न आता होचं नाही हे माका आत्ताच समजलं। तुका तर आतापर्यंत चांगल्या प्रकारे माहित झाला असं। तुम्ही बरे आहात ना बाबा? हो, श्रीनूचं लग्न फक्त माझ्या बरोबर होणार आहे। आमच्यात असं लहानपणीच ठरलंय। मी श्रीनूशी लग्न करणार हे तेव्हाच ठरवलं होतं, हो ना मंजू आत्या? चारू, अगं हा काही लहानपणीचा भातुकलीचा खेळ नाहीये ना। हा तुम्हा दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे। चारू, तुझा एक चुकीचा निर्णय सगळ्यांच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो। अगो मंजू, अगो काय बोलू नकोस तू। हा अगो, स्वतःच्या भाजीच्या सुखात खोडो घालतस, अशी कधी आत्या असता काय? माका मंजूचा म्हणणं पटता। लग्न एकट्या चारूचं नाही, श्रीनूचा पण। आणि तेकाच जर चारू बरोबर लग्न करूचा नसात, चारून पण विचार करू पडेल। अहो नाही नाही, माझो श्रीनू ना अजून लहान हा। एका चांगल्या वाईटाची जाण नाही, म्हणून तो इतक्या चांगल्या पोरीक नकार देतोय। पण काय झाला ना तरी प्रेमाच्या नावाखाली फॉरेनचा धोंडा मी त्याका गळ्यात बांधूक देणार नाही। आई, तुझा ओवीला विरोध आहे, हरकत नाही। मी नाही करणार तिच्याशी लग्न। आता शशी काका इथेच आहेत ना, तर त्यांच्या समोर स्पष्टच सांगतो, मी चारूशी सुद्धा लग्न करणार नाही। असा काय? हो तुझा पक्का निर्णय हा? हो, हे बघ तू ना, तू किती जबरदस्ती कर, मी हे लग्न करणार नाही। ठीक आहे, मग मी पण बघतोय तू चारूशी कसं लग्न करत नाही ता। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।